नमस्कार. हर हर महादेव. मी बनवलं मटर पनीर. त्यासाठी घेतले मी 2 कांदे, 2 टमॅटो हे मिक्सरला फिरवून घेतले आणि मग नंतर घेतलं कोथिंबीर, 2 मिरच्या, अद्रक आणि लसूण हे पण वेगळं वाटून घेतलं. त्यानंतर मी वाटाणे हे उकळायला टाकले आणि हे हिरवं वाटण वाटलं होतं. त्याच्यानंतर पनीर कट करून घेतलं आणि ते थोडं तेलात फ्राय करून घेतले. थोडं तेलात फ्राय झाल्यानंतर ते जास्त करायचे नाही तेलामध्ये फ्राय, थोडंच करायचे आणि मग काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये पनीर फ्राय केलेल्या तेलामध्ये हिरवं वाटण टाकलं आणि टमॅटो कांद्याची वाटलेलं वाटण टाकलं. त्याच्यानंतर चांगलं ते परतून घेतलं आणि त्यावर थोडं झाकण ठेवलं, कारण की टमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही ही कच्ची असल्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. मध्ये मध्ये थोडी हलवत राहिले आणि त्यामध्ये माझा घरचा गावरानी मसाला जो मी विकते 4-5 वर्षापासनं माझा व्यवसाय आहे मसाल्याचा, तो टाकला. तो मिक्स मसाला आहे. त्याच्यामध्ये 25 प्रकाराचे खडे मसाले, 4 प्रकाराच्या मिरच्या आणि धने, खोबरं आणि कसुरी मेथी, गुलाब पाकळ्या, खसखस असं सगळं आहे त्याच्यामध्ये. तो मसाला तुम्ही नक्की एकदा मागवा. आणि तो टाकला. थोडी हळद टाकली अर्धा चम्मच आणि 1 चम्मच धना पावडर टाकली आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये घातले मी उकडलेले वाटाणे आणि थोडं परतून घेतलं चांगलं आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे घातले, जे तळले होते आपण ते घातले. मिक्स करून घेतलं चांगलं आणि त्यामध्ये घातलं गरम पाणी. गरम पाणी टाकायचं भाजी करताना, म्हणजे त्यामुळे आपली चव पण जात नाही, भाजीला चांगलं तेल सुटतं. चांगलं परतून घेतलं आणि 2 उकळ काढून घेतल्या भाजीमध्ये. हा माझा जो मसाला आहे तो सगळ्या भाज्यांमध्ये जातो. तुम्ही नक्की एकदा मागून बघा. आता मसाल्याचं सीझन सुरू झालेलं आहे. मीही नवीन मसाले आणि मिरची पावडर, धने पावडर, हळद पावडर बनवते. तुम्ही एकदा नक्की मागून बघा. छान असं तेल सुटलं भाजीला, मस्त तरी आली आणि मी वरतून घातलं थोडं पनीर बाजूला ठेवलं होतं ते किसून घातलं, बारीक किसून घेतलं अद्रकसारखं आणि ते किसून मग वरतून घातलं. छान अशी भाजी तयार झाली होती. नंतर मी भाजी काढून घेतली आणि बघा किती छान भाजी झाली. तुम्ही पण करून बघा. हर हर महादेव.